करावं लागेल ना राहता ते. हां मावशी नाव सांगा. वेणुताई रामभाऊ देशमुख. अच्छा, तुम्ही आमच्याकडे गेली 15 दिवसापासून ट्रीटमेंट घेत आहात. हो. 15 सिटिंग तुमच्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला काय काय त्रास होता ते सांगा. तुम्ही विसरले तर मी तुम्हाला सांगतो. हो. 3 दिवसापासून तुम्ही रात्री झोपत नव्हते, बरोबर आहे की नाही? त्रासामुळे नाही. तुम्हाला झोपता येत नव्हतं. नाही. जेवणाचाही तुमचा तो जेवण तुम्हाला जात नव्हतं, त्याच्यामुळे नाही. तुम्हाला चालता येत नव्हतं, नाही. झोपता येत नव्हतं. तळ हातावर चालत होती, मला चालताच येत नव्हतं. तळ हातावर चालत होते. अच्छा. वाकून. पाय बधीर झाले होते. हो. दोन्ही पायात मुंग्या होत्या. हो हो. 6-7 वर्षापासून तुम्ही जोडे चप्पल घातलेली नव्हती, नाही. घालता येत नव्हती, तुम्हाला नाही. चालता येत नव्हती. नाही. आता जोडे बूट जुती घालून चालता येते मला. हा. आणि सरळी चालता येते, आधार धरावा लागत नाही. दोन्ही तळव्यांचे बोट हालत नव्हते तुमचे. नाही. आता एका पायाचे बोट आणि तळवे हालतायत तुमचे. हो. आता हा तुम्हाला जो प्रॉब्लेम होता, हा कोलायसिस म्हणतो आम्ही याला. याच्यामध्ये आपले जे मणके आहेत ते असे नागमोडी होऊन जातात. हा. आणि दुसरं म्हणजे लॉर्डोसिस पण झालेलं होतं तुम्हाला. जो तुमचा लंबरचा एरिया आहे, जो म्हणजे हा काय म्हणतो आपण कमरेचा एरिया आहे, त्यातल्या मणक्यांमध्ये कर्वेचर पाहिजे असं, तर ते सरळ झालं होतं. सरळ झाल्यामुळे तुमच्या पायाकडे येणाऱ्या ज्या नसा आहेत त्या दबून गेलेल्या होत्या, त्यामुळे तुमचे पाय बधीर राहत होते, तुम्हाला मुंग्या येत होत्या आणि त्याच्यामध्ये पेन राहत होतं. आता तुमच्या पायामध्ये मुंग्या राहिलेल्या नाहीये. बधीरता तुमची एकदम कमी होऊन गेलेली आहे. आणि पटकन उभं राहिलं की खाली बसावं लागे मला. गळून जात होते तुम्ही. तर तुम्हाला सायटिकाचा पण त्याच्यामध्ये त्रास होता. तर किती टक्के आता तुम्हाला बरं वाटत आहे? मला 90% बरोबर वाटते मला एकदम. जेवण जाते, झोप लागते आणि चालता पण येते. छान आहे. तुम्हाला कसं ते अर्थरायटिसचा पण तुमच्यावर तो प्रभाव आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या मिस्टरांना पण आपण इथे ट्रीटमेंट दिली. कसं वाटतंय त्यांना? त्यांना एकदम बरं वाटते, 100% आराम आहे त्यांना. कशी परिस्थिती होती त्यांची? त्यांची एकदम 0 पॉइंट होतं, तर एकदम वाचण्याची शक्यता नव्हती. बसता येत नव्हतं त्यांना. मग तुम्ही काय डॉक्टरांना दाखवलं नव्हतं का त्यांना? दाखवलं होतं. केले ना सगळे डॉक्टर वगैरे हॉस्पिटलमध्ये वगैरे राहिले, सलाईना ते घेत होते. मग त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली तर आता पूर्ण 100% ते बरे आहे. 100% बरे. इव्हन म्हणजे तुम्हाला सुद्धा आता ते मदत करत आहे स्वयंपाकासाठी वगैरे, आहे की नाही? आणि त्यांच्या स्वभावामध्ये बी चेंज झाला ना आता. बरं. आता ह्या लोकांच्या माहितीसाठी हा आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि युट्यूबवर पाहत असतो, तर लोक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर मग ते ट्रीटमेंट घ्यायला येतात. म्हणजे तुमचे भागीदारी होते त्याच्यामध्ये, त्यांना स्वास्थ्य मिळेल तर तुमच्याकडे पण स्वास्थ्य मिळेल. चालेल ना टाकल्यावर? हो चालेल. चला, धन्यवाद. नातीला पण चांगलं वाटते ना, कारण त्याची ट्रीटमेंट घेतली. तुमच्या नातीला पण कानाचा प्रॉब्लेम होता, बोलण्याचा प्रॉब्लेम होता. एकदम तिला बरं वाटते. त्यांनी पण इथं ट्रीटमेंट घेतली, त्यांनाही बरं वाटत आहे. आज ते नोकरी करत आहे छान. धन्यवाद.